तर राम राम शेतकरी मित्रांनो, कशा आहेत? आपली हळद बघू शकता तुम्ही. आज पाणी भरपूर जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि आम्ही सकाळी 8:30 वाजता शेतामध्ये आलो, तर तरी पण पाणी चालू आहे अजून पण. आणि बघू शकता तुम्ही हळद आपली पाण्याच्या याच्यामध्ये आपण फवारणीचे औषध आणून तसेच ठेवलेले आहेत अजून पण, कारण की फवारणी केली तरी काही रिझल्ट येणार नाही. आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो हळद आपली. आणि हळदीला आता तुम्ही पण आपल्या आपल्या शेतामध्ये जाऊन कुठे कंदसड लागली का जिथे जिथे म्हणजे जास्त कंदसड दिसते तिथे एका फवाऱ्यात औषध घ्यायचं, थोडंसं औषध कालवायचं आणि त्याच्यामधली जी फवारणी आहे का ती आपली अवघ्या जिथे जिथे जास्त लागली तिथे तिथे तुम्ही एका एका टाकीची करू शकता. कारण की असं राहतं की हुमणी आळीचा अटॅक असा राहतो की जर आपण जर ड्रिचिंग नाही केली तर ती हुमणी आळी आपोआप म्हणजे वाढू शकते. मग त्याच्यासाठी जिथे जिथे जास्त दिसते का तिथे एका फवाऱ्याचं आपल्या टाकीचं औषध करायचं आणि तिथे तिथे फवारायचं. आता बघू शकता आपली हळद तुम्ही अगदी व्यवस्थित प्रकारे आहे. कारण की जर हळदीलाची सोय जर या दिवसात जर नाही घेतली तर आपली उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आता हळद आपल्या हळदीला म्हणजे व्यवस्थित प्रकारे फुटे वगैरे आहेत आणि हुमणीचे कुठेही लक्षणे दिसत नाहीत. कारण की आता कुठे कुठे जरी असली तरी पण आम्ही आता काय करणार, कारण की भरपूर प्रमाणात पाणी पडते. त्याच्यामुळे आम्ही आता आलिका किंवा कीटकनाशक कोणतंही एक घ्यायचं तुम्ही आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आणि ते बुरशीनाशक घेतल्याने आपण काय करायची, त्याची ड्रिचिंग करायची. जिथे जिथे म्हणजे जिथे जिथे तुम्हाला दिसतं फुटवे जळतात, नाचतात, त्याच्यामधून आळ्या निघतात, तिथे तिथे आपण ड्रिचिंग करायची. बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि आता पण पाणी चालू आहे. माझ्यापाशी छत्री असताना मी व्हिडिओ काढतोय, कारण की आपला व्हिडिओ भरपूर दिवस झाला आलेला नाही त्याच्यामुळे आता मी पूर्ण हळद दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो कुठे कशी आहे. तर कारण की मी त्याच्यासाठी शेतामध्ये आलो आज आणि मी बी पाहणी केली नाही. मी 2 दिवस बाहेर गेलतो त्याच्यामुळे आजच आलो. आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता कुठेही करपा दिसत नाही, काही नाही. आणि या दिवसाचं जे फवारणी करता का मित्रांनो तुम्ही, फवारणी केल्यानंतर तुमचे रिझल्ट थोड्या दिवसाकरताही राहतात. कारण की आपण करप्यासाठी 2दा फवारणी केली, तेव्हा पाणी नाही पडलं. कारण की मी सकाळी फवारणी केली तर संध्याकाळी पाणी पडलं. त्याच्यामुळे आपलं 2 तासात औषध लागू होतं आणि ते लागू झालं. त्याच्यामुळे थोडासा करपा कंट्रोल आहे. हे बघू शकता. तरी पण चिलटं वगैरे दिसत असतील तुम्हाला बारीक बारीक. आणि या झडीमुळं जेवढं होईल तेवढं फवारणी टाळा मित्रांनो, कारण की फवारणीचा काहीही रिझल्ट येणार नाही अशा झडीमध्ये जर तुम्ही फवारणी केली तर. आणि कमीत कमी जर फवारणी केली तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाजा 2 तास तरी पाणी पडू नये, 2-2.5 तास. कारण की आपल्या झाडाला शोषून घेण्यासाठी औषध लागू होण्यासाठी कमीत कमी 2 तास किंवा 2.5 तास लागतात. त्याच्यामुळे मित्रांनो कधी बी पहा तुम्ही उगाळण्याचा आपल्या हवामान अंदाज घ्या, कारण की पाणी जर पडलं तर तुमचं महागामोनीचं औषध खराब होऊन जाईल मित्रांनो. त्याच्यामुळे सांगतो. हे बघा आमच्या हळदीमध्ये सगळं पाणी वाहतं, हे बघू शकता तुम्ही. कारण की निमता पण येत नाही, हे साईडला तणकड झालेलं आहे थोडंसं. हे बघू शकता तुम्ही हळद आपली, हे सगळं पाणी वाहतं, हे बघू शकता. आणि मी सगळी हळद दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे फुटे बघा मित्रांनो काठ्याला, तुम्हाला दिसत असतील. हे काठ्याला फुटे आहेत मित्रांनो, मधले का दाखवले नाही तेवढे, कारण मधात तर फुटे प्रत्येक हळदीलाच राहतात. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही फुटे आपली. कारण की मधले व्हिडिओ तर भरपूर आहेत, मधले व्हिडिओ भरपूर दाखवतात. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो फुटे इथे किती आहेत, तर इथे 6 फुटे आहेत मित्रांनो. एका हातात छत्री असल्यामुळे तुम्हाला हात लावून दाखवता येत नाही मित्रांनो. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, अगदी जेवढं सांगतात का पूर्ण आपलं म्हणजे रिअल राहतं, तुमच्या समोर राहतं. त्याच्यामुळे हे बघू शकता इथे हळद आपली थोडीशी वानेराने उड्या मारून नाश केली, कारण की इकडे झाडे आहेत त्याच्यामुळे. आणि मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही हळदीला फुटे वगैरे. हे एकदम शेवटचं टोक आहे मित्रांनो, हे बघा हे शेवटचं टोक आहे. आणि हे फुटे बघू शकता, वाटलंच ते हे बघू शकता फुटे इथून मित्रांनो. आणि हे बघा हळदीचा पेंदा वगैरे कसे झालेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. हे का बघा. आता मी एक खत घेणार आहे मित्रांनो, आणि त्या खताची मी काय करेल तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करेल किंवा सगळे खत टाकेल. कारण की आता 20-20-13चे 2 पोते घेणार आहे. 20-20-13
त्याच्यासोबत एक पोटॅश आणि आपले मॅक्रोन्यूटन घेणार आहे त्याच्यासोबत, म्हणजे खतं घेणार आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक आपले म्हणजे NPK कीटकनाशक हे असे घटक घ्यायचे, कारण की पांढऱ्या मुळ्या ज्या खराब झालेल्या आहेत हुमिक खतामध्ये टाकण्यासाठी. आपल्या जर एखादी किट घेतली तरी चालेल. मी तुम्हाला पूर्ण खतं आता तेवढे का लक्षात येत नाहीत, पण जेवढे खतं येतील तेवढे तुम्हाला मी मेन्शनमध्ये टाकेल आणि त्याप्रमाणे खतं आणा मित्रांनो. तुमची हळद व्यवस्थित प्रकारे येईल, कारण की एक डोस 120 दिवस झालेले आहेत आपल्या हळदीला आता. आणि ज्या हळदीला योग्य म्हणजे खत पाणी साचत नाही, काही नाही, वाहून जात नाही पाणी, त्या हळदीला तुम्ही खतं टाकू शकता मित्रांनो. कारण की जर खतं आपले वाहून गेले तर काही मतलब नाही मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे आपण खतं ज्याला जमतात, म्हणजे ज्या जमिनीत पाणी कमी थांबतं त्या जमिनीत तुम्ही खतं टाकू शकता मित्रांनो. कारण की जर आपलं सारखं पाणी पडून जर खतं वगैरे वाहून जात असतील तर काही मतलब नाही शेतकरी मित्रांनो आपण खतं टाकून. त्याच्यामुळे मित्रांनो जेवढं होईल तेवढं शेतकरी मित्रांनो तुम्हाला म्हणजे पाणी थांबायचे प्रयत्न करायचे तर. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या इथे पिवळे पान पडलेलं आहे, म्हणजे याला हुमणी लागलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, हे कुठे कुठे औषध गेलेलं नसेल हे बघू शकता मित्रांनो. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपलं लपवण्याचे प्रयत्न काहीही नसतात शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी आता हळद सगळी फिरली, फक्त एकाच जागी आपल्याला हे दिसलं. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही, हे असं होतं बघा झाड. याचा कोंगा सगळा जळून गेला, म्हणजे याच्या खाली हुमणी लागलेली आहे मित्रांनो. हे बघा, तरी पण फुटवे याला 2-2 आहेत मित्रांनो. कारण की इथे एका जागी लागलेली आहे. त्या झाडाला मी साईडला करून ठेवतो, कारण की जेव्हा वेळ भेटला तेव्हा आपल्याला ड्रिचिंग करता यावं याला. हे बघू शकता शेतकरी मित्र, कारण की आपल्या प्रत्येकाच्या हळदीला आपली हुमणी आळी लागू शकते, कारण की एवढं पाणी झालेलं आहे. हे बघू शकता, मी सगळं पाण्याने चालतोय. आणि आपली हळद पाण्याच्या वावरानिमित्ताने तर हळद आपली मस्त आहे तुम्ही, कारण की मी तुम्हाला सगळं प्लॉट दाखवलेला आहे आपला. कारण की पाण्याच्या निमित्ताने तर आपली हळद मस्त आहे. कारण की शेतकरी मित्रांनो कसं आहे, आता पाणी एवढं जास्त प्रमाणात झालेलं आहे, काही काहीच्या हळदी तर वाहून गेलेल्या आहे, सगळ्या उघड्या पडल्यात, काही काहीची शेखलडून गेली तर राहणं, एवढं पाणी झालेलं आहे अति प्रमाणात. आणि अजून सांगितलंय की हवामान अंदाजाने दिवाळीपर्यंत पाणी आहे. जर दिवाळीपर्यंत जर पाणी असेल तर आपल्या हळदीला टिकून ठेवणं लागेल. तर आपल्याला पावसामध्ये थोडी थोडी ड्रिचिंग करणं आहे. एक औषध आणायचं, जिथे जिथे हुमणी दिसती आपली फक्त थोडीशी बेजारी होईल, तर जिथे जिथे हुमणी दिसते तिथे तिथे आपल्याला एका टाकीत औषध घ्यायचं आहे आणि त्याची ड्रिचिंग करायची आहे. जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला रिझल्ट येतीलच, कारण की आपण जर पाहू जर ड्रिचिंग केली तर एका माणसाला बघायला व्हायचं. हे बघू शकता हळद, आता ही हळद अक्षरशः माझ्या गळ्याच्याही उंची गेलेली आहे, कारण की 6.5 फुटाची हाईट आलेली आहे, 6.5 फुटाची. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि फुटे वगैरे व्यवस्थित आहेत मित्रांनो, बघू शकता हळद. आणि मी तुम्हाला सगळं आपलं वावर फिरून बघितलं. तर चला तर मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा.